खूप दिवसानंतर आज घरात केक बनत होता आणि दरवेळेला मी चॉकलेट किंवा व्हॅनिला केक किंवा रव्याचा केक बनवते. म्हटलं ह्या वेळेला पहिल्यांदाच मावा केक ट्राय करायचा. तर एक छोटी वाटी ना तूप आणि छोटी वाटी तेल घेतलं समप्रमाणात आणि त्यामध्ये ना मी 100 ग्रॅम मावा आणला होता. मावा घालून छान मिक्स करून घेतलं. आता यात मी बारीक रवा घेतला आहे 1 वाटी आणि 1 वाटीला थोडंसं कमी साखर घातली. आता हे मिक्स करून घ्यायचं आणि जसं आपल्याला लागेल ना तसं थोडं थोडं करत दूध यामध्ये घालायचं आहे. आता जास्त दूध नाही लागणार, अर्धी वाटीपर्यंत लागेल. आता हे सुरुवातीला पातळ दिसेल, पण साखर जी आहे ना आपली ती विरघळते, पाणी सोडते, त्यामुळे नंतर ते घट्ट होईल आणि रवा पण भिजला जाईल. आता मगाशी तुम्ही बघू शकताय किती पातळ असं होतं आपलं बॅटर आणि आता आपल्याला जसं हवं आहे तसं झालेलं आहे. रवा छान फुगला आहे. आता यामध्ये काय करायचं, अर्धा चमचा ना बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच हे केक बेक करायला ठेवायचं आहे. आता मी आधीच कुकरच्या एका भांड्यात ना बटर पेपर माझा संपला होता, कारण माझ्या लाडक्या लेकाने तो फाडून टाकला होता, त्यामुळे यांच्याच एका नोटबुकचं पेज मी यूज केलं होतं. कुकर 10 मिनटं पहिलंच मी प्रीहीट करून घेतला होता मंद आचेवर. आता त्या कुकरमध्ये अलगट असं ठेवायचं आणि 30 ते 40 मिनटं ना मंद आचेवर आपल्याला केक बेक करून घ्यायचा आहे. आता इथे कलर थोडासा डार्क आला आहे, कारण माझ्या हातून मावा बहुतेक जास्त पडला होता आणि तुम्ही जेवढा मावा जास्त घालाल ना कलर डार्क येतो. आणि तसं पण मार्केटमधला मावा केक जो आहे ना कलर थोडा डार्कच असतो, पण चवीला म्हणाल ना तर अप्रतिम झाला होता. सेम बेकरीसारखा स्पंजी झाला होता, बघू शकताय तुम्ही. तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा.